मानव विकास कार्यक्रमांतर्गत उचल केलेल्या 80,05,000 रुपये रकमेचा अपहार केल्याप्रकरणी घोटी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी सायन्ना बलुरकर यांना नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तडकाफडकी निलंबित केल्याचं 18 फेब्रुवारी रोजीच्या पत्रात नमूद केलं. घोटी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बालाजी पावडे यांनी हे प्रकरण धसास लावल्यामुळे शेवटी ही धक्कादायक कार्यवाही झाली. भ्रष्टाचार प्रकरणात ग्रामपंचायतीच्या अन्य जबाबदारांपर्यंत हात ओले झाल्याचं सकृतदर्शनी स्पष्ट झाल्याने त्यांच्या पदांवरही गंडांतर येण्याची शक्यता वर्तवली जाते. तक्रारीवरून नांदेड वार्ताने सुद्धा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केला, हे विशेष उल्लेखनीय म्हणता येईल. घोटी ग्रामपंचायतीत विविध विकास योजनेत काही पदाधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी सायन्ना बलुरकर या कंपनीने अपहार केल्याची तक्रार माजी उपसरपंच बालाजी पावडे यांनी केली होती. त्यावरून चौकशी करण्यात आली. 80,05,000 रुपयांचा अपहार केल्याचा मुद्दा स्पष्ट झाल्याने समप्रमाणात त्यांच्याकडून रक्कम वसूल करणारा अहवाल किनवटच्या गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे वस्तुनिष्ठ अहवाल पाठवल्यामुळे सदरची कार्यवाही करण्यात आल्याचं निलंबन आदेशात अंकित केलेलं आहे. सेवाशिस्त भंग केल्यामुळे आज ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी निलंबित झाले. यापुढे त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्यांना पदाला मुकावे लागण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचं सांगण्यात आलं. निलंबित सायन्ना बलुरकरांना भोकर हे मुख्यालय दिलेलं असून संबंधितांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचंही आदेशित केलं. भ्रष्टाचार रक्कम हे भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या सर्वांनीच समभागाने शासनाला परत करायची आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारसीचा हा दणका. पंचायत समितीत संगणक ऑपरेटर विरुद्ध बलुरकरांनी परस्पर रक्कम हडपल्याची जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. त्यात काय निष्पन्न झालं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. केवळ मानव विकास कार्यक्रमांतर्गत विकास रकमेतील भ्रष्टाचारावरून ही कार्यवाही केली आहे. नांदेड वार्ताने मुद्देसूद वेळोवेळी प्रकरण चव्हाट्यावर आणलं होतं. शेवटी दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्यानंतरही निलंबन होईपर्यंत प्रकरणाला वाचा फोडली, हे विशेष.